जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभेचे निवडणूक मतदान मोठ्या उत्साहात पार पडले आहे। नवापूर तालुक्यात सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली। सकाळी ग्रामीण भागात ग्रामस्थ यांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती। याप्रसंगी तहसीलदार दत्ताने जाधव, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे सर्व मतदान केंद्रावर लक्ष ठेवून होते। नवापूर पोलिसांनी ड्रोन कॅमेराद्वारे मतदान बूथवर लक्ष ठेवून होते। नवापूर तालुक्यात दुपारी 2 वाजेपर्यंत 42.71% मतदान झाले होते। सकाळी 8:30 वाजता काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिरीषकुमार नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नाईक, विनोद नाईक, जिल्हा परिषद सदस्य अजित नाईक, सदस्य मधुकर नाईक यांनी आपल्या मतदानाचा हक्क नवागाव येथे बजावला। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरत गावित, जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती संगीता गावित, प्रकाश गावित, देशम गावित, जालमसिंग गावित यांनी धुलीपाडा येथे मतदान केले। अपक्ष उमेदवार शरद गावित यांनी मतदान नटावद येथे केले, तर भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार अरविंद वळवी यांनी सहपत्नीक बिलदा गावात मतदान केले। दुपारनंतर कोलदा गावात ग्रामस्थांची गर्दी मतदान केंद्रावर जास्त दिसून आली। प्रत्येक मतदान केंद्रावर सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले होते। तसेच नवापूर शहरात 4 वाजेनंतर मतदार बांधवांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती। यामुळे मतदान बूथवर जास्त पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 74% मतदान झाल्याची माहिती तहसीलदार दत्ताने जाधव यांनी दिली आहे। नवापूर विधानसभा मतदारसंघात 12 उमेदवार उभे आहेत। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। We'll be right back.